सत्तामध्ये येऊ शकत नाहीत, कारण घरी बसणाऱ्यांना सत्ता मिळत नाही, काम करणाऱ्यांना सत्ता मिळते. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आपला बेलापूर नवी मुंबई हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. इथे मंदा म्हात्रे आपले अधिकृत उमेदवार आहेत, मंदा म्हात्रे अधिकृत उमेदवार आहेत. माझ्या सर्व शिवसैनिकांना पण सांगतो, भारतीय जनता पक्षाच्या, राष्ट्रवादीच्या, आरपीआयच्या कार्यकर्त्यांना सांगतो, कोणी कोणाची दिशाभूल करेल याचा मला सपोर्ट आहे, त्याचा मला सपोर्ट आहे. आमचा कुणाचाही सपोर्ट कुणालाही नाही, फक्त मंदाताई म्हात्रे यांनाच. आणि म्हणून या बेलापूर मतदारसंघामध्ये मंदाताई सारखी आपली लाडकी बहीण निवडून आली पाहिजे ना. तुमचं काम झालं पाहिजे ना, तुम्हाला काम सेवा मिळाली पाहिजे ना. मंदाताईने मला जे जे काम सांगितलं मी ते सगळं केलं. हॉस्पिटल केलं, तुमचं महाराष्ट्र भवन केलं, काय काय जे मंदाताई बोलली ते सगळं मी केलं. एकही काम मंदाताईचं बाकी ठेवलं नाही. आणि आता सांगतो, पुढच्या 5 वर्षात मंदाताई जे जे काय मागतील ते महायुती सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो, आपण येत्या 20 तारखेला आपली निशाणी आहे कमळ. आपली निशाणी आहे कमळ. किती नंबरला आहे? 2 नंबरची निशाणीचं बटन आपल्याला दाबायचं आहे. 2 नंबर निशाणी बटन दाबून मंदाताईंना आपल्याला निवडून आणायचं आहे. बाकी किशोर वगैरे कुठे आहे? शिवसैनिकांना मी सांगतो, नाटा फाटा काटा बिटा काही नाही. इथं नाटा फाटा काटा नाही, त्याला कायमचा बाटा दाखवायचा आहे, टाटा करायचा आहे. आणि म्हणून इथं फक्त मंदाताई, मंदाताई म्हणजे मंदाताई. अरे ज्याला आम्ही मोठं केलं, ज्यांना आम्ही ताकद दिली, ते लोक बेईमानी करायला लागले तर त्यांची जागा शिवसैनिक त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून मंदाताईच्या विरोधात तुम्ही लढताय, गाठ एकनाथ शिंदे बरोबर आहे एवढा लक्षात ठेवा. सरकार तर आमचं येणारच. आणि ज्यांनी ज्यांनी बेईमानी केली आहे, ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांचा एकेकाचा हिशोब एकनाथ शिंदे घेतल्याशिवाय राहणार नाही, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मंदाताई चिंता करू नका, तुमच्या मागे हा लाडका भाऊ जिंदा आहे. आणि नड्डा साहेब आलेत, आता राष्ट्रीय अध्यक्ष आलेत, चिंता करायची नाही. तुमचा विजय पक्का आहे. आपल्याकडे आजचा दिवस, उद्याचा दिवस आहे. या 2 दिवसात आपल्याला मंदाताईचा लीड जो आहे, मंदाताई जिंकणार आहे, पण मंदाताईचा लीड आपल्याला वाढवायचा आहे, हे मी तुम्हाला सांगायला आलोय. आणि कुठं काय करायचं असेल ते मला सांगा. एका रात्रीत हा एकनाथ शिंदे काय करू शकतो हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आपलं कमळ निशाणी बटन दाबा. 20 तारखेला माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, तुम्ही माझं एक काम करणार कराल? लाडके भाऊ करतील? लाडक्या बहिणींनी फक्त आपल्या घरी गेल्यानंतर एकच सांगा, आम्ही आमच्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटून आलोय. त्याने सांगितलंय माईका लाल आला, कोणी आला तरी सुद्धा लाडकी बहीण बंद होऊ देणार नाही, ही योजना बंद होणार नाही. आणि हे सांगा, मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या बहिणीचा विजय, मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या भावाचा विजय, मंदाताईचा विजय म्हणजे या मतदारसंघातल्या लोकांचा विजय, आणि मंदाताईचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय, आणि मंदाताईचा विजय म्हणजे आपले राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेबांचा विजय. एवढं सांगा. मी सांगतो 23 तारीख गुलाल उधळायची, फटाके आतषबाजी करायची, सगळ्यांनी तयारी ठेवा. हा एक